उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत सर. ठाण्यामध्ये रेमंडमध्ये आपण आलात, का सांगाल? रेमंडमध्ये एक वेगळा आनंद इव्हेंट इथे पाहायला मिळाला. क्लासिकल गाड्या, विंटेज कार, सुपर बाईक सगळं बघायला मिळालं. 540 प्रकारच्या गाड्या, 1000 कोटीपेक्षा जास्तीच्या गाड्या इथं ठाण्यामध्ये आपल्या रेमंड समूहाने, गौतम सिंघानिया हे शौकीन आहेत. त्यांना एक छंद आहे आणि तो छंद म्हणजे स्वतःसाठी नाही, लोकांसाठी, पब्लिकसाठी अशा प्रकारचं जे काही इव्हेंट्स आहेत हे मिळत आहेत बघायला. आणि ते या ठिकाणी त्यांनी लोकांना संधी दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आता ते फक्त रेमंड कंपनीच्या कपड्यामध्ये नाहीत, ते हाऊसिंगमध्ये पण आलेत, ते या इव्हेंट्समध्ये पण आलेत. हे फार सगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी काम करावं. 100 वर्षाचा इतिहास आहे त्यांचा. 100 वर्ष आता पूर्ण होत आहेत. त्यांना 200 वर्ष होऊ द्या. त्यांचा एक विश्वास आणि एक त्याला आपण म्हणतो की एक क्वालिटी काम करणारी, वेळेत काम करणारी ही सगळी संस्था आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण बघितलं उपवन महोत्सव असेल, अनेक महोत्सव ठाण्यामध्ये होत असतात, अनेक कलाकार ठाण्यामध्ये राहत असतात. आपण देखील आपल्या भाषणांमध्ये म्हटलं ठाण्यामध्ये अनेक कलाकार, साहित्यिक, सगळे लोक, लेखक, उद्योजक, हा बाबा, ते सगळे इथं राहायला येतात. कारण ठाणं बदलतं आहे. ठाणं पसंत करतायत लोक. मुंबई, पुण्यात, शहरातून ठाण्यात लोक येऊ लागलेत. कारण ठाणे हे निसर्गाचं वरदान ठरलेलं ठाणे आहे. डेव्हलप होत आहे, विकसित होत आहे. आणि त्यामुळे ओपन फेस्टिवलसारखे फेस्टिवल ठाण्यात होत आहेत. खरं म्हणजे डेव्हलपमेंट होती आहे, त्याचबरोबर शहराची सांस्कृतिक भूक देखील भागवली पाहिजे. आणि म्हणूनच या शहरामध्ये अनेक कलावंत राहत आहेत. हे ठाण्याचा अभिमान आहे. आपण बघितलं ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय, काय सांग? थांब आता बस झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.